नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय LS खानदेश। तर पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। नंदुरबारमध्ये विना परवानगी मोर्चा, पोलिसांची कारवाई, कार्यकर्ते ताब्यात। पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचे नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन। महापौर सायकलवरून पंढरपूरकडे रवाना। महापौर दीपमाला काळेंची सलग दुसऱ्या वर्षी सायकलवारी। 3 दिवसात तब्बल 485 किलोमीटरचा प्रवास। कर वसुलीवरून जळगाव महापालिकेत गदारोळ। आयुक्तांनी हा विषय तातडीने मार्गी लावावा आणि ही थकबाकी मोकळी करण्याचे आवाहन। जळगाव महापालिकेत कुत्रे निर्बीजीकरण मोहिमेवरून वाद। विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची, लाखोंचा घोटाळा असल्याचा आरोप। जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 37% जलसाठा तर जिल्ह्यात 82% पाऊस झालाय। आगामी काळात पाणी टंचाईचे संकट येण्याची शक्यता। टीईटीच्या सक्ती विरोधात शिक्षकांचा एल्गार। शासनाच्या धोरणांविरोधात गुरुजी रस्त्यावरती। जळगावात शाळा बंद ठेवून शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। साठे सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन। मातंग समाजाच्या मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन। जातीच्या आरक्षण संदर्भात मागण्यांसाठी निदर्शन। धुळ्यात मागील काही दिवसापासून सातत्याने म्हशी आणि बकऱ्या चोरीला जाण्याचा घटना होत होत्या। पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून 12 पशुधनाचा मुद्देमाल जप्त। आम्हाला फक्त शिकवू द्या, भावी पिढीला न्याय देऊ द्या, तब्बल 7,500 शिक्षकांचा एल्गार। जळगाव मधील विदगाव पुलावर 4 चाकी वाहनाला आग। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। तांत्रिक बिघाडामुळे अचानक आग लागल्याची प्राथमिक माहिती। तर या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS खानदेश।